एका खूप मोठ्या आणि हिरव्यागार जंगलात झारा नावाची एक छोटी झेब्रा राहत होती. झारा दिसायला खूप गोंडस होती. तिच्या अंगावर पांढरे आणि काळे पट्टे होते जे उन्हात चमकत असत. झाराला नवीन गोष्टी शोधायला आणि नवीन मित्र बनवायला खूप आवडायचे. एके दिवशी सकाळी झाराने ठरवले की आज ती जंगलाच्या त्या भागात जाणार जिथे ती कधीच गेली नव्हती. वाटेत तिला तिचा मित्र मॉन्टू माकड भेटला. मॉन्टू झाडावर लटकून केळी खात होता. झारा, कुठे चालली आहेस एकटीच? मॉन्टूने विचारले. मी आज धबधब्याकडे चालले आहे, तू येणार का? झाराने विचारले. मॉन्टू आनंदाने तयार झाला. झारा आणि मॉन्टू पुढे निघाले. वाटेत त्यांना टिकी नावाचा पोपट आणि टोकू नावाचा टुकाना भेटले. त्यांचे पंख इंद्रधनुष्यासारखे रंगीबेरंगी होते. आम्ही पण तुमच्यासोबत येतो म्हणत पक्षी वरून उडू लागले. थोड्या वेळाने त्यांना लिओ नावाचा बिबट्याचा बछडा दिसला. लिओ खूप घाबरलेला दिसत होता. काय झाले लिओ? झाराने विचारले. लिओ म्हणाला, माझा आवडता चेंडू त्या समोरच्या खोल दरीत पडला आहे, मला तो काढता येत नाहीये. झाराने पाहिले की दरी खोल होती, पण जर सर्वांनी मिळून प्रयत्न केला तर चेंडू काढता येईल. मॉन्टू माकडाने एका मजबूत वेलीचा वापर केला. झाराने आपल्या मजबूत दातांनी वेलीचे एक टोक धरले. पक्ष्यांनी वरून मार्गदर्शन केले की चेंडू नक्की कुठे आहे. अखेर मॉन्टूने वेलीच्या सहाय्याने खाली उतरून लिओचा चेंडू बाहेर काढला. लिओ खूप आनंदी झाला. त्याने झाराचे आभार मानले. मी आज शिकलो की जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा कोणतेही काम कठीण राहत नाही, लिओ म्हणाला. सर्व मित्र शेवटी त्या सुंदर धबधब्यापाशी पोहोचले. तिथे पाणी खूप स्वच्छ आणि थंड होते. सर्वांनी मिळून खेळ खेळले आणि मज्जा केली. झाराला समजले की जंगल जितके सुंदर आहे तितकेच सुंदर इथले मित्र आहे. सूर्य मावळू लागला होता. झाराने सर्वांचा निरोप घेतला आणि ती आपल्या घरी परतली. तिने आपल्या आईला सर्व कथा सांगितली. बोध, एकता आणि मैत्रीमध्ये मोठी शक्ती असते. जेव्हा आपण एकमेकांना मदत करतो तेव्हा कठीण प्रसंगांवरही मात करता येते.